कालच्या दिवसामध्ये बघितला पण आई गावदेवी नानकर संघ फायनलमध्ये पोहोचला आणि त्याच संघाकडून संकेत दळवीने लागोपाठ 4 गडी बाद केले होते आणि कालच्या दिवसामध्ये चौदरपाडा हनुमानचा कुणाल याच्या माध्यमातून पहिली चौकारांची हॅट्रिक आली होती आणि या ठिकाणी सामना सुरू होते. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू मार्गस्थ जयेशकडून बॅटचा फेस ओपन केला, फक्त तिथे ड्राईव्हचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन तिथे चेंडू थर्ड मॅनकडून फेकी केली, पुन्हा एकदा गोलंदाजाने फेकी केली, इकडून तिकडे तिकडून इकडे अशी फेकी झाली. पाण्याजोगं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळालं. भाऊ नावाचा फलंदाज आहे, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला शरद पाहतो आपण आणि बॉलिंग मार्कवरती जयेश NK स्पोर्ट्स खांडवळकडून. पीसी संघाला 2 धावांची पेनल्टी असल्यामुळे फार सावध पद्धतीने खेळावं लागणार आहे, कारण 1 धाव 2 धाव खूपच महत्वाचे असतात. इथे लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह आणि तिथे झेल टिपला मिड विकेटला, फलंदाज बाद झेलच्या रूपात. जयेशचा कुसली घेणारा चेंडू, तिथे मात्र काहीशी छेडछाड काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटचा फेस तर ओपन केला होता, परंतु बॅट नंतर आखडली गेली. स्वतःला सावरलं की चेंडू स्विंग होतोय, थोडासा इन स्विंग सुद्धा झाला, आतमध्ये वळला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विनोद पाटील आपण पाहतोय. नेहमी संघाला चांगलं ते घेऊन पुढे जात असतात. धाव एकही नाही आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये, परंतु 1 गडी बाद झालाय. मागचा सामना आठवू लागला देवेश इथे आपल्याला की मागच्या सामन्यात पण असंच झालं होतं. मनोज पाटीलने काय सुरुवात केली होती, 2 मिनिटात षटक समाप्त केलं होतं. झटपट क्रिकेट पाहायला मिळालं आणि तो सामना सुद्धा अगदी झटपटच समाप्त झाला, परंतु त्यानंतर फार मोठी गॅप इथे पवनपुते पीसी संघ न आल्यामुळे या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. वेळेचं कव्हरिंग आपल्याला करायचंय. धावसंख्या 1 गडी बाद. ड्राव केला इथे, ऑफ वॉली घेतलं, बॅटच्या पुढच्या टोकात जवळ मिडल झाला आणि वाईडिस लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात असताना त्यांनी कव्हर केलं बॉडी लाईनच्या जवळ. त्या दरम्यान इथे 1च धाव प्राप्त झाली आहे. 2 धावा घेण्याचा मानस अजिबात झाला नाहीये. बहुबाद झाला. आता शरदच्या सोबतीला ईशांत आलाय. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. जयेश हाताळेल कल्याण एंडकडून. गांधारी नदीचा एंड आपण पाहतोय. खूपच बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न, तिथे एक बॅटचा लो बॅकफ्लिप वापरला गेला, फक्त खाली बॅट अडवली गेली आणि त्या दरम्यान पॉइंटला कव्हर होत असताना 1 धाव सहजतेने पूर्ण केली आणि अशा प्रकारे पहिले षटक सुद्धा पूर्ण झालंय. आणि आपण पाहतोय पवनपुत्र पी संघाची धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये 3 वरती. पुढचा सामना असेल मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध मेहेर 11 बापगाव. कॅप्टन आपण आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधून टॉससाठी तयार व्हा. मेहेर 11चा कॅप्टन आलाय, बाळादादा मेहेर यांचा संघ. चांगली फाईट असेल. मुठवल उत्तम शेठ पाटील यांचा संघ विरुद्ध बाळादादा मेहेर यांचा संघ. त्यानंतर जय झोटिंग देवरुंग विरुद्ध आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना रंगेत RD स्पोर्ट्स किरवली विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा. ऋतिक गोडे आणि मनोज गोडे यांची टीम. जितेश नवीन षटकासाठी. पहिला चेंडू उचली घेणारा, तिथे डबल शॉट लागला असं वाटतं आणि चेंडू जातोय विकेट किपरला बीट करून. सन्मान्य दयानंद चोरगे साहेबांच्या चरणाची नतमस्तक होत असताना हा सुंदर चौकार. आपण पाहतोय 7 वरती. 7 ऑन द बोर्ड. पवनपुत्र पीसी टीम. 1 नुकसान झाले. 1 गडी बाद, जो बाहू नावाचा गडी बाद झालाय बॅटर.
वारंवार इथे आडवा पट्टा वापरला जातो आणि तिथे लॉफ्टचा प्रयत्नामध्ये तिथे फसला गेलाय. मिड ऑफला झेल टिपला सहजतेने, चांगलं जजमेंट आणि दुसरा धक्का लागतोय झेलच्या रूपामध्ये पवनपुत्र पिसे संघाला. संस्कार येतोय. चौथ्या क्रमांकावरती 2 गडी बाद झाल्यानंतर पवनपुत्र पिसे संघ अतिशय बॅकफुटवरती पाहतो आपण आणि त्या संघाला 2 धावांची पेनल्टी सुद्धा आहे. फार मोठे इथे प्रयत्न करावे लागतील धावांसाठी. हो हो, इथे प्रयत्न गोलंदाज करतोय. जबरदस्त स्विंगर होता, इन स्विंगर आणि क्लीन बॉल झालाय. ऑफस्टिक वाकवली. जो फलंदाज जसा आला त्याच बॉलने परत जात असताना बॅक टू द पॅव्हलियन संस्कार बाद झालाय. देवरुंगपाडा मंडळाची मेहनत पाहतो आपण प्रेक्षकांनो आणि त्या मेहनतीच्या आधारे कालचा दिवस सक्सेसफुल पार पडला. आजचा ग्रँड फायनले आहे. आज थोड्या वेळानंतर अक्षरशः पुढेपणे मैदान भरलेलं असणार आहे. हे वेगळं सांगायची गरज नाहीये. सन्माननीय पंडित दादा गोडे हे मेन आधारस्तंभ, त्यांच्या पाठीशी सतीश गोडे, अनिकेत, केतन, संकेत, अभिषेक, ओमकार, हर्षद, मंथन, सागर, जयजी सुतार, तुषार भंडारी, केतन बजागे, वैभव गोडे, देवेश गोडे, ऋतिक गोडे, प्रतीक गोडे, तसेच मयूर पाटील, या सर्वांचं फार मेहनत आणि त्या मेहनतीच्या सदारे आपण पाहतोय की ही स्पर्धा विलक्षण पद्धतीने उल्लेखनीय पद्धतीने पुढे जात असताना विकेटचं पतन झालं नवीन बॅटर मैदानात. फ्लाईट फ्लाईटचा प्रयत्न आणि चेंडू काय तिथे टर्न झाला. पंच पाहतायत तिथे आणि बोट आकाशामध्ये. नरेश होता तिथे, नरेश शेलार, आणि गोलंदाजाने हॅट्रिक संपादन केली असं वाटतंय. जसं मी नुकताच उल्लेख केला की काल गावदे नानकरच्या संकेत दळवीने हॅट्रिक प्राप्त केली. लागोपाठचे 4 धक्के आणि तिसरे पंच तुम्ही सांगतील तरच रिव्ह्यू मिळणार आहे. फक्त बिमरसाठी तुम्ही रिव्ह्यू मागू शकता, परंतु ह्यासाठी जर पंचांना वाटलं तरच ते रिव्ह्यू मध्ये डिमांड करतील. अन्यथा हातवारी करू का नरेश? चला या आपण. अंपांचा निर्णय अंतिम असेल. वाटलं की पॉझिटिव्ह आहे तरच दोन्ही पंच एकमेकांशी डिस्कस करून रिफर मागतील, तिसऱ्या पंचाकडे मागणी करतील. पण तो तिथे नरेश कॉन्फिडंट दिसतोय, सांगतोय अक्षरशः शब्दांवरती शक्ती घेतोय तिथे, असं आपल्याला इथपर्यंत ऐकायला आलं. या गोष्टी होतात ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि का नको. प्रत्येकाचं महत्व असतं, विकेटचं महत्व असतं. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे सरांनी. परेश सर या आपण किंवा राजेंद्र सर या. या जबरदस्त चेंडू अगदी कटर झाला तर बघा आपण नंतर आता रिप्ले दाखवलं जाईलच, परंतु इथे चेक केलं जात आहे. ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडला आणि जवळपास 2 फूटवर चेंडू वळला. लेग ब्रेकर. शेन वॉनची आठवण आली. काय गोलंदाज इथे नरेश पाहतोय. गोलंदाज जितेश आणि नरेश समोर बॅटर.
असेच बॉल स्पिन करायचा. काय ब्रेकर अगदी लेग स्टिकच्या बाहेर चेडू टाकायचे शेनवान आणि चेडू ऑफस्टिकच्या बाहेर निघायचा. कधी कधी बॅटर एखादा चेडू सोडून द्यायचा आणि त्याची दांडी गोल व्हायची. इतके जबरदस्त विकेट घेतल्यात शेनवारने, ज्याची क्षमता होती बर्फावरती आणि काचेवरती चेंडू टर्न करण्याची. वन ऑफ द बेस्ट बॉलर होऊन गेले, आपल्यातून निघून गेले शेनवान फार लवकर. हे जग सोडून गेले, परंतु त्यांची कारकिर्दीची छाप आयुष्यभर राहणार, शतकानुशतके राहणार आहे. त्याच पद्धतीने हा बॉल टर्न केला, पण तो चेंडूचा इम्पॅक्ट जो होता तो ऑफस्टिकच्या बाहेर होता. तर लक्षात घ्या, बेनिफिट ऑफ डाऊट बॅट्समनच्या बाजूने जातोय आणि नॉट आउट. युनिटी धन्यवाद चारी पण अंपायर. चला, अखेरीस नरेशच्या शक्तींना तिथे प्रसाद मिळाला, आशीर्वाद मिळाला. नरेश कॉन्फिडंट होता. ॲग्रेसिव्ह पद्धतीने त्यांनी गोकुळ सरांकडे मागणी केली आणि त्यानुसार गोकुळ सरांनी त्या मागणीला उचललं आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला होता. चांगली पंचगिरी पाहतो आपण, कारण शंकेला स्थान नसावं आणि शंकेचं निरसन झाले. नवीन गोलंदाज जितेश पाहतोय, ज्याचा हा चेंडू पडला होता. आणि बॉल वाईट सुद्धा आहे, इल्लीगल. आणि एक धाव जोडली जाते, अजून वाढवली जाते. धावसंख्या देवेश 8. फ्लाइट फुलटॉस आडव्या बॅटनी कडक शॉट. दोन फिल्डर धावत आहेत, 2 टप्प्याने कव्हर केलं वेगाने. जो मिड विकेटचा फिल्डर होता तो स्केलीच्या दिशेने जात असताना फक्त नरेशने एका धावेचे समाधान मानलंय. इथे 2 धाव होऊ शकल्या असता, पण तो रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला तिथे नीटची पाहायला नाही मिळाली. आणि एकच धाव इथे आपण पाहतोय. संघाची धावसंख्या पवनपुत्र पिसे 9 वरती, 3 गडांच्या मोबदल्यात 9. हो, बॅटची कडा आणि सहज सोपा झेल बॅक ऑफ द विकेट. विकेट किपर विनोद पाटीलने झेल टिपला आणि फलंदाज कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये चौथा धक्का लागतोय पिसे संघाला. धन्यवाद. 5 बॉल झाले सर. एक वाईट पडला ना, तो दिले आपला नुकताच जो संशय कल्लोळ झालेला तो आपल्याला टाकावा लागणार आहे जितेशला. प्रशांत येतोय नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती टीम पवनपुत्र पिसे कडून येत असताना. परंतु धावगती फार कमी पाहतोय आपण. अजूनही 2 अंकी धावसंख्या पाहायला मिळत नाही आपल्याला पिसे संघाकडून. फार चांगलं अगदी दबाव टाकलाय इन के स्पोर्ट्स खांडवणे आणि विशेषतः अजून 2 धावांची पेनल्टी सुद्धा आहे पिसे संघाला. म्हणजे अगदी आधीच कर्जबाजारी त्यात उसने शेजारी असंच म्हणू शकतो योगी सरांच्या भाषेत. नरेश आणि प्रशांतची जोडी. आता प्रशांतला सुद्धा टर्न केला आणि अजून एक वाईटचा इशारा गोकुळ पाटील सरांचा. टप्पा चांगला इथे पडला पाहिजे, कटर चांगला वापरला जातो, लेग ब्रेकर. परंतु इम्पॅक्ट जो आहे चेंडूचा तो लेग स्टिकच्या बाहेर पडला पाहिजे, मिडलला पडला पाहिजे, तरच तिथे बॅटची कडा मिळू शकते. आणि तिथे अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर, विथ द स्पिन खेळत नाही अजिबात. हो, आता अगेन्स्ट द स्पिन खेचून मारला तिथे. शॉर्ट आर्म जॉब होता, फटका तिथे डीप स्क्वेअरला फिल्डर तैनात असताना कव्हर केलं जाते या चेंडूला. दरम्यान षटकाची समाप्ती होते. एक इथे धाव प्राप्त झाली आहे. आणि आता कुठे पाहतो आपण की 2 अंकी आकडा गाठलाय, तो म्हणजे पिसे संघाने. पवनपुत्र पिसे धावसंख्या 11, 2 षटकाची समाप्ती आणि 4 गडी बाद. पुढच्या सामन्यासाठी मी आवाज देतोय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध मेहर इलम बाबगाव असा सामना रंगेल. दोन्ही पण कॅप्टननी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आणि जे संघ येणार आहेत त्यांनी अगदी वेळेच्या 15 मिनिटं आधी पोहोचण्याचा प्रयत्न करा.
अपेक्षा करू नका की कुठला सामन्याला किती वेळ लागेल. पहिला सामना आधी लवकर आमचा समाप्त झाला होता. अर्ध्या तासातच पहिला सामना आधी समाप्त झालेला आणि पवनपुत्र पीसी संघाने फार मोठा वेळ घेतला. तर ती तुम्ही अपेक्षा करू नका. तो तुमचा अनुमान खोटा ठरू शकतो. क्रिकेटचे अनुमान कधीच खरे नसतात मित्रांनो. आणि जो अनुमान करतो तो योगी सरांच्या भाषेमध्ये मूर्ख ठरला जातो. आणि ती खरीच गोष्ट आहे. म्हणून क्रिकेटच्या बाबत तुम्ही अनुमान कधीच ठेवू नका. कधी कधी लो स्कोरिंग मॅच सुद्धा असते. सौरभचा पहिला चेंडू स्वेर घोषित करतायत शकील कोटी सर. खूपच बाहेर निघाला. ब्रेक वापरायचा प्रयत्न करतायत. लेग ब्रेक बॉलिंग करतायत वारंवार हे गोलंदाज जितेशच्या पाठोपाठ हा सौरभ. आणि फ्लाईट दिले. हा सुंदर मस्त फ्लाईट दिली चेंडूला. हा टप्पा महत्वाचा असतो. इतकं नियंत्रण पाहिजे चेंडूमध्ये. क्लोज किपिंग असल्यामुळे बॅटरला सुद्धा तिथे दमछाक झाले. पावलांचा वापर करत नाही बॅटर. आता केला आणि तिथे मात्र जे आपण उल्लेख केला आणि तसंच घडलं बघा. स्टंपिंग तर केले तिथे परंतु फलंदाज बाद आहे की नाही तिसऱ्या पंचाची मागणी करतात गोकुल पाटील सर. विनोद पाटील क्लोज होते. जसं आपण वर्णन केलं जसं पाहिलं आणि तसंच घडलं या ठिकाणी. ह्या चेंडूवरती आपण बघितलं पहिला वाईट घोषित झाला होता आणि ते स्टंपिंगसाठी तिसऱ्या पंचाची मागणी. बारा धावसंख्या असताना हा प्रकार घडलाय. आज हवेचा वारा हवेचा मारा किंवा हवेचा वेग जास्त दिसतोय. अगदी आपल्या अंगाला गारगार वारा सुखद आनंद देतोय. कधी कधी मकर संक्रांती संपली की उन्हाळा येत असतो परंतु अजून थंडी कायम आहे असं पाहायला मिळतंय. आणि सामन्यात सुद्धा थंडीच दिसते कारण धावफलक सांगतोय फार कमी धावसंख्या आहे. पहिल्या षटकात 3, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, एक गडी बाद. त्यानंतर बघितलं आपण इथे एक क्लोज किपिंग झाले. एस्केंडरची पार आज परीक्षात दिसते. त्यांना स्निकोमीटर पाहिजे, अल्ट्रा मोशन पाहिजे, अल्ट्रा एज गरज आहे. या पडके मामा आपलं आम्ही सरचे स्वागत करतोय. आणि विनंती असेल ग्रामपंचायतमधील देवरुंगपाडा, बापगाव, देवरुंग इथून तर काही ज्येष्ठ नागरिक जर इकडे आले असतील तर विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन सर आपण बाबा आपल्या सर्वांचा मी स्पर्धेच्या वतीने सरच स्वागत करतोय. चला पण आता जो काही निर्णय असेल तो आपण थोडीशी घाई करा कारण आज आपल्याला फायनल खेळवायची आहे. परंतु पहिल्या इनिंगचा विचार केला तर मात्र कुठेतरी पवनपुत्र पीसी संघाची ज्याप्रमाणे फलंदाजी होणं गरजेची होती त्याप्रमाणे मात्र झाले नाही. इट्स नॉट आउट. चला फलंदाज नाबाद आहे. नरेशच्या सोबतीला पाहू शकेल प्रशांत आलाय आणि दोघांच्या बॅटमधून आतापर्यंत एक एक धाव आपण पाहिली. गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ पाटील. हो आज कटरचा वापर करतोय. कमी गतीने टाकलेला चेंडू थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्न आणि योग्य टप्पा तिथे मात्र त्याने पीक केला. पुढे आलाय आणि आता मात्र या ठिकाणी कुठल्या पंचाच्या मनामध्ये शंका नाहीये. जबरदस्त यष्टी रक्षणाचा मात्र त्या ठिकाणी नमुना सादर केला या विनोद पाटीलला. अजून विकेटचं पतन धक्का लागणारा क्रमांक 5वा टीम पवनपुत्र पीसी संघाला. कारण आज आपण पाहतो की एक्झॅक्टली जे त्याचे प्रमुख खेळाडू आहेत त्यांची आज अनुपस्थिती आपण पाहत आहोत. आज जय शिलार संघामध्ये नाहीये. भाऊ शिलार सुद्धा मात्र आज संघामध्ये नाहीये. भाऊ आहे परंतु आतापर्यंत बॅटिंगसाठी या पहिल्याच चेंडूवरती आय थिंक तो मात्र बाजरा नेता मात्र कॅप्टन आशिष आल्या 7व्या क्रमांकावरती. आज सत्याबाई सुद्धा संघामध्ये नाहीये.
म्हणजे आज पूर्णपणे पाहिलं तर या ठिकाणी जे यंगस्टार त्यांचे आहेत त्यांचा आज भरणा पाहायला मिळतो या संघ दरम्यान आणि उशिरान सुद्धा मात्र संघ या ठिकाणी पोहोचला. हो इथे मात्र स्विंग होऊ दिला ऑन साईडला उडवलाय परंतु हवेत कुठल्या प्रमाणात चुकी नाहीये. पकडला झेल त्या ठिकाणी आणि समज झाला कॅप्टन आशिषचा खेळ अजून धक्का लागेल टीम पीसी संघाला. यानंतर होणारा सामना पाहायला विसरू नका. वॉर ऑफ टायटन्स मेहर 11 बापगाव विपक्ष टीम स्वर्गीय मकरंद स्फोट मुटवल आणि दरम्यान शुभ आगमन होत असताना या स्पर्धेचे केंद्रबिंदू या स्पर्धेचे आधारस्तंभ प्रसिद्ध उद्योजक देवरुंगपाडा गावातील आदरणीय पंडित शेठ गोडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. आज जरूर त्यांच्याकडे वेल फारसा नाही परंतु जेव्हा जेव्हा वेल मिळतो तेव्हा तेव्हा आपल्या मुलांच्या पाठीमागे ते खंबीरपणाने उभे राहत असतात आणि हीच त्यांची ओळख राहिली या विभागामध्ये. वेलकम पंडितजी गोडे साहेब. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन आणि त्यांना मात्र जे अंबेके दोरपाडा संघाने अतिशय चांगल्या प्रमाणात साथ दिली. मात्र एंटर होतोय निशांत आलाय. हो पावसाला ठिकाणी अगदी सफल झाले ऑफस्टिकच्या बाहेर निघाले आणि तदनंतर एक्झॅक्टली काय घडलं त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण नरेश शिलारला मात्र स्ट्राईक हवी होती आणि त्याच्यामुळे मात्र शेवटचा चेंडू मात्र इथे आलाय डॉट. 3 ओव्हरचा खेळ मात्र इथे संपूर्ण आणि सौरभ पालीचा विचार केला तर या ठिकाणी फक्त एक धाव त्याने खर्च केली तीही वाईटच्या स्वरूपात आणि 2 सफलता त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिल्या. जबरदस्त गोलंदाजी सौरभ पाटीलची आपण पाहिली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती या संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर फक्त 12 धाबा. आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ पाहिला आणि त्या 18 चेंडूच्या खेळामध्ये या 12 धाबा इथे फक्त जोडल्या गेल्या. शेवटचे 6 बॉल आणि त्या शेवटच्या 6 बॉलमध्ये आता मात्र या ठिकाणी किती धाबा जोडण्याचा प्रयत्न करेल नरेश शेलार. वेलकम बाला. वेस्के एंटरटेनमेंट आणि वायडीचे कट्टर समर्थक आहेत. शेवटचा षटक खराब चेंडू टप्प्याचा होता. चेंडू टर्न होऊ दिला आणि शेवटच्या क्षणाला मात्र जबरदस्त या ठिकाणी हुकचा अंदाज. नरेश शेलारचा पहिला वार आणि त्या ठिकाणी पॉर्च्युगल पीसी संघाच्या इनिंग मध्ये येणारा हा पहिला सिक्सर. आणि त्याचमुळे या ठिकाणी पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न नरेश शेलारने केला कारण ताकद त्याच्याकडे आहे की तो मात्र इथून सुद्धा एक चांगला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपल्या संघाला तो घेऊन जाऊ शकतो आणि तो प्रयत्न मात्र इथून त्याला करावा लागेल. पुन्हा मात्र तो स्ट्रोक केला जातो परंतु अगदी जास्त सफल झाला ऑस्टिकला आणि चेंडू पाहू शकेल सरळ त्याच्या डोक्यावरून निघून चालला सर. डॉट बॉलला मात्र सेंडूची सांगता आपण पाहतोय. आज स्पोर्ट खांडवल संघाच्या वतीने चांगली गोलंदाजी पाहिली परंतु अंशने मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती थोडीफार चुकी केली परंतु त्याच्यानंतर चूक प्रत्युत्तर देत असताना कमबॅक करत असताना लेफ्ट मोर द विकेट पुन्हा एक चांगला चेंडू सलगचा दुसरा डॉट बॉल. जबरदस्त मात्र उभारता सितारा मित्र म्हणून टीम खांडवल संघासाठी. मागची आपण स्पर्धा पाहिली असेल एकफेरा चषक सावध त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र अंशने चांगल्या प्रमाणात गोलंदाजी केली होती आणि आज स्वर्गीय बारामजी घोडे स्मृती चषकामध्ये ऑन साईडला फोर्स केलाय स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू सरळ चाललाय वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. ताकद नरेश शेलारकडे आणि त्या पुरेपूर त्या ताकदीचा वापर केला आणि फटक्यावरती आमचे बाला सुद्धा किती फिदा झाले पहा. त्यांना असेच फटके बालाला पाहायला आवडत असतात. हा दुसरा सिक्सर अंश अगेन्स्ट आणि या सिक्सरच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 24-24. हो इथे मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. बागची वरची कडा लागली गेली. सिंगल धाव परंतु दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु तुमचा हा प्रयत्न सक्सेसफुल राहणार नाहीये आणि हे नरेशला माहिती आहे. शेवटचा बॉल. चला टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण येऊन थांबायचं आहे. मेहर 11 बापगाव विपक्ष स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल आणि दोघे संगतीला आलेले आहेत. तुषार भंडारी आणि सुधीर पाटील बाही ही मैत्री आहे.
शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना पवनपुत्र पीसीएस संघाने धावा जोडला या ठिकाणी फलकावरती 26 आणि विजयासाठी आता मात्र 27चं लक्ष समोर ठेवलेलं आहे एनके स्पोर्ट खांडवळ संघासमोर. त्या धाबांचा आता मात्र इथे संरक्षण होणार की त्या धाबांचा पाठलाग आता मात्र इथे केला जाणार. तत्पुरते जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. चला आपण नवीन सामन्याचा टॉस करतोय पाहुण्यांच्या शुभ हस्ते. स्पर्धेचे आधारस्तंभ पंडितजी गोडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस होते पाहतोय आपण स्क्रीनवरती नवीन सामन्याचा टॉस. कॅमेरामॅन विनंती आपणास कव्हर करा टॉस. पंडितजी गोडे आपले स्पर्धेचे आधारस्तंभ टॉस करतायत. हेड आलाय सुधीरने टॉस जिंकलाय. अभिनंदन सुधीर. टॉस विन कॅप्टनला जय सुतार स्पॉन्सर स्प्राईट आणि 2 झाडं वृक्ष. झाडं लावा झाडं जगवा. एवन जोडी संकेत गोडे आणि केतन गोडे याच्या वतीने ही 2 झाडं आपल्या अंगणामध्ये आपल्या घराच्या पाठीमागे लावू शकता आणि रोज पाणी टाका. धन्यवाद पंडितजी. आपण असं नसतं वा. सुधीर काय निर्णय घ्यायची इच्छा वाटते? क्षेत्ररक्षण. बकरन स्पोर्ट्स मुठवल ह्या हंगामध्ये चांगलं कार्य करतो की काय बॅकफुटला वाटतंय मागच्या वर्षाचा विचार करता? पूर्णपणे बॅकटूटला आहे. याचं कारण म्हणजे आता आजपर्यंत आम्ही सर्व मॅची क्वालिफायच्या केलेल्या आहे, त्याच्यानंतर आमचा कुठेतरी बॅकफुटला जातो. मग याचा विचार मंथन करून त्याच्यावर सोल्युशन काय काढले? सोल्युशन तर काढले, आता बघू जे काय मैदानातच होईल. तुषार बॅटिंग करायचे 4 ओव्हरची मॅच, किती धावा अपेक्षित असेल मकरंद स्पोर्टच्या विरुद्ध? धावा तर जास्तच मारणार आम्ही. आणि तुमच्या पाठीमागे बाळादादांचा हात आहे, बाळादादा मेहर त्यांचा आधारस्तंभ पाठीचा ते तुमच्या कण आहेत, पण तुमचा परफॉर्मन्स त्यांच्या ज्या मदतीच्या आधारे चांगला वाटतो की काय तुम्ही पाठीमागे आहेत जे त्यांनी ती धडपड केली तुमच्यासाठी आतापर्यंत, तो तुमचा परफॉर्मन्स योग्य आहे, चाललंय त्या दिशेने व्यवस्थित? परफॉर्मन्स तर खूप छान आहे, पण आम्ही लास्टच्या मॅचला खूप स्ट्रगल करतो. येस, तुला शुभेच्छा, चांगला प्रयत्न करा. तर टॉस जिंकला सुधीरने, मकरंद स्पोर्टच्या मोठवालच्या कॅप्टनने निर्णय घेतला तो फिल्डिंग करायचा, बॅटिंगसाठी निमंत्रित केले मेलम बाबगाव संघाला. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंटी बॉस. हॅलो हॅलो चेक. तर 27 धाबांचा या ठिकाणी पाठलाग सुरू झालेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकेल या ठिकाणी इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि या चेंडू सरळ भिडकावून दिला फाईन लेगकडे. चौकार इथे मात्र आपण पाहत आहोत. यानंतर पाहू शकाल मकरंद स्पोर्ट मुठवाल विपक्ष मेहर 11 बाबगाव संघामध्ये तुम्हाला सामना पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर जय जुटिंग देवरून विपक्ष आहे गावदेवी बिहाणा स्पोर्ट पीसे. वॉट अ मॅच. आपणही रेडी राहा. सौरभ आणि जितेश ची जोडी सध्या आपण पाहतो. रिबसचा फटका बाहेर काढलाय, चांगला स्ट्रोक आणि चेंडू सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा. हा दुसरा चौकार सौरभच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आज एनके स्पोर्ट खांडवल अलग इरादुसी टुर्नामेंटने उतरे. ध्येय त्यांचा वेगळा असावा, आज स्वप्न त्यांचा वेगळा असावा, ज्या अनुषंगाने मात्र आज खेळ त्यांच्या माध्यमातून पाहतोय. सुजित शेठ पाटील आणि विवेक शेठ पाटील त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ग्राम विकास अधिकारी कैलासजी पाटील याचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय पवनपुत्र पीसे. परंतु आज 2 पायांच्या मधून परफेक्टली मिडल एसटी मात्र तिथे वाकवली आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी एनके स्पोर्ट खांडवल संघाला सौरभ पाटीलच्या रूपानं
रिवर्सचा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, झाडू स्ट्रोक खेळायचं होतं, परंतु अगदी फुलर लेत एस्टाचे रोखाणं हाताळण्याचा प्रयत्न नरेश शेलारचा आपण पाहिला आणि 2 पायांच्या मधून चेंडू मात्र त्या ठिकाणी फरार झाला. पहिली सफलता. आज संडे आहे त्यामुळे पाहतो की अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत आणि यानंतर तुम्हाला खांडवल संघ दुसऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे मात्र सर्व भागदौड सध्या आपण पाहतोय, परंतु ज्याप्रमाणे सौरभने सुरुवात करून दिली, एक स्वप्न सुरुवात आपण म्हणू शकतो. 8 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं आणि नवी फलंदाज विनोद पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली सफलता नरेशच्या खात्यामध्ये आपण पाहिली. लेजंड खेळाडू आहे पीसी संघाचा. विचार केला तर हो, लेट कट गॅप शोधलाय आणि चेंडू वेगाने चालला. आउटफील्ड फास्ट आहे, टणक आहे, चेंडू थांबणार नाहीये. 4 धावांसाठी चौकार. त्यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि त्या युक्तीचा मात्र या ठिकाणी विनोद पाटीलने मात्र वापर केला. पहिल्या चेंडूवरती फेस करत असताना मात्र चौकारानं आपल्या डावाला सुरुवात केली. 12 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अजून 15 धाब्यांची करत डान्सिंग ट्रॅक शॉट इनफिल्डला बीट केला. कव्हरच्या डोक्यावर चेंडू चालला स्टॅक कव्हरला. 4 धावांसाठी हा चौकार. क्रिकेट संघ करती स्पर्धा आयोजन. आज चौकारामध्येच मात्र डील करतायत, कारण चौथा चौकार पाहिला या इनिंगमध्ये. 2 चौकार सौरभ पाटीलच्या बाटमधून निघाले, 2 चौकार विनोद पाटीलच्या बाटमधून निघाले आणि तब्बल 16 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. फक्त विजयासाठी आता इथून 11 धाब्यांची गरज. आज दोन्ही सामने आपण पाहिले कुठेतरी लो स्कोरिंग आणि एकतर्फा सामने पाहिले. तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स सागे संघानं एकतर्फा विजय तिथे मात्र संपादित केला आणि आजच्या दिवसातला दुसरा सामना तोही मात्र कुठेतरी एकतर्फा पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो, पाहायला विसरू नका, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावरती लागलेल्या आहेत आणि 2 धावा ज्या पॅनल्टीच्या आहेत त्या आम्ही ॲड करतोय. पीसी संघ उशिराने मात्र या स्पर्धेमध्ये त्यांची रिपोर्टिंग आपण पाहिली म्हणजे 17+2 19 धावा फलकावरती आपण पाहतोय. 27 धाबांचा पाठलाग करत असताना आणि त्या मात्र विजयासाठी फक्त इथून 8 धाब्यांची गरज येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शिल्लक. तब्बल 20 संघांना स्पर्धेमध्ये संधी दिली गेली. कालच्या दिवसामध्ये आपण 10 संघ पाहिले आणि त्या सर्व संघांवरती मात करून फायनलमध्ये एंट्री गावदेवी स्पोर्ट नानकर संघाने केलेली आहे आणि आज पाहूया कोणता संघ त्यांच्या अगेन्स्ट फायनल सामन्यामध्ये मात्र या ठिकाणी 2 हात करेल. दुसऱ्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज भावेश रुपा भाऊचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. 8 धाब्यांचं संरक्षण मात्र इथून केलं जाणार का. पहिल्या चेंडू फुल टॉस फक्त टर्न केला हलक्या हातानं. चेंडू त्याला मिड विकेटला. विनोद पाटील दुरीचा प्रयत्न केला जातो आणि त्या प्रयत्नामध्ये आय थिंक फलंदाज जितेश जोशी एकही चेंडू तरी फेस केला नाहीये आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी परततोय. दुसरा धक्का लागेल टीम NK खांडवलला. थोडीशी रिक्स घेतली होती त्या ठिकाणी, कारण रिक्सची काय आवश्यकता नव्हती, परंतु दुहेरीचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी कॉलिंग झाली होती, परंतु जितेशने बॅट ग्राउंडेड केली नाहीये आणि त्याच्यामुळे मात्र कुठेतरी खांडवल संघाला तो मोठा धक्का मात्र इथे लागला गेला. नाही मात्र जयेश आलाय 4थ्या क्रमांकावरती. आतापर्यंत 2 गडी या ठिकाणी NK स्पोर्ट खांडवल संघाने गमावले. पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल अगदी चांगल्या प्रमाणात तो फटका पाहिला. हो, केले तो ऑन साईडला लीड घेत चेंडू हवेत आणि एस्टांच्या पाठीमागे नरेश शेलार कुठल्याही प्रमाणात चूक करत नाहीये. पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी विनोद पाटीलचा खेळ. चला, आमच्या आयोजकांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर आजची जी फायनलची मॅच आहे ती मात्र या ठिकाणी संपन्न करायची आहे. त्यासाठी सर्व संघांना विनंती करतो की आपण वेळेवरती पोहोचा आणि वेळेचाच भान ठेवा. विनोद पाटील या ठिकाणी बादून माघारी परतला आणि तदनंतर नवीन फलंदाज विनायक आलाय.
5व्या क्रमांकावरती थोडंसं अर्ली केल्याचा प्रयत्न केला, थोडंसं लवकर फटका मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू थोडासा उशिराने आला आणि लिडिंग एजच्या माध्यमातून कुठल्या प्रमाणात विकेट किपर नरेश शिलाडं चुकी केली नाहीये. जरूर लक्ष छोटंसं आहे परंतु जरूर अजूनही मात्र या ठिकाणी फाईट बॅक करण्याचा प्रयत्न करतायत आणि हेच हवं आहे. तो पूर्णपणे खाली चेंडू राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी नेहमीच आपण उल्लेख करतो की जेव्हा जेव्हा या मैदानावरती एखाद्या स्पर्धा कव्हर करतोय की या बॅटरच्या समोर एक्झॅक्टली एक स्पॉट आहे, तिथे चेंडू पडला तर कधी खाली राहतोय तर कधी चेंडू मात्र अचानक उचली घेतोय आणि त्या अनुषंगाने मात्र ही चेंडूची गती आपण पाहिली. हो इथे फुल टॉस बॅटची कडा थर्डमॅनला छत्रक चेक आणि तदनंतर पाहू शकाल दोघांमध्ये थोडंसं अजिटेशन. हो आता मात्र पाहू शकाल थोडंसं गरमागरमीचं वातावरण खेळाडू कक्षामध्ये निर्माण झालेलं आहे. क्रिकेटचा खेळीचा असा आहे मित्रांनो की वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. जोपर्यंत विनोद पाटील खेळपट्टीवर होता, जोपर्यंत सौरभ खेळपट्टीवर होता असं वाटलं होतं की मात्र सामना लवकरात लवकर इथे मात्र संपन्न होणार, परंतु जसे मात्र त्या ठिकाणी ते फलंदाज बाद झाले आणि त्याच्यानंतर आता मात्र नवीन येणाऱ्या फलंदाजावरती आपल्याला दडपण मात्र इथे पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल. वा भाऊ तर मात्र या ठिकाणी कमाल करतोय, कारण भाऊकडे यात चांगला टॅलेंट आहे, नॉलेज चांगला त्याच्याकडे आहे आणि त्याचा मात्र तो इथे वापर करतोय. आतापर्यंत पाहिलं तर 5 लिगल बॉल त्याने हाताळले, फक्त एकच धाव त्याने खर्च केलेली आहे. जबरदस्त बाउन्स बाक इथे मात्र आपल्याला पवनपुत्र पीसी संघाचा मात्र पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू. वा वा भाई वा. पहिल्या षटकामध्ये जरूर मात्र अधिक धाबा खर्च केला नरेश शिलाने, परंतु त्या संपूर्ण धाबा या ठिकाणी रिकव्हर केल्यास म्हणायला हरकत नाहीये. 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती 20 धाबा लागलेल्या आहेत. म्हणजे 12 चेंडूच्या खेळामध्ये आता मात्र या ठिकाणी फक्त 7 धाब्यांची गरज टीम NK स्पोर्ट खांडवल संघाला. परंतु या 7 धाबा काढण्याकरता आता मात्र कुठेतरी फलंदाजांना सुद्धा मात्र थोडीफार मेहनत करावी लागेल आणि जयेश जोशीच्या आता खांद्यावरती जबाबदारी या संघाची वाढलेली आहे, कारण 3 प्रमुख फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाले. सौरभ पाटील, विनोद पाटील आणि जितेश हे 3 खेळाडू मात्र दगावच्या दिशेने मात्र निघून गेले. परंतु विनंती करतो की आता पीसी संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. अगोदरच आपण उशिराने मात्र या ठिकाणी रिपोर्टिंग केलेलं आहे आणि अधिक उशिरा आपण इथे लावू नका. 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज. वातावरण पाहिलं तर पूर्णपणे आज थंडगार आहे. वातावरणामध्ये आपण अंगाला दोन्ही मात्र गारवा स्पर्श होतोय, परंतु या ठिकाणी बहुचर्चित राहणारी स्पर्धा, ठाणे जिल्ह्यातील स्पर्धा, जी अंबिका देवरुपाडाची स्पर्धा, हरिभक्त पारायण स्वर्गीय बारामजी घोडे स्मृती चषक 2026 2 दिवसांचा 16 या अंबिका देवरुपाडा संघाच्या वतीनं साकारला गेलेला आहे आणि आज आपण स्पर्धेच्या शेवटच्या दिवसामध्ये पोहोचलो आहोत. नवीन गोलंदाज 3ऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय पीसी संघाच्या माध्यमातून ईशांत. ईशांत आपण जर विचार केला तर मात्र अनेक स्पर्धेमध्ये या न्यूज सीझनमध्ये त्याला आपण गोलंदाजी करताना पाहिलेला आहे, परंतु आज खरा टॅलेंट त्याचा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि आज ईशांतला मात्र ते सिद्ध करून दाखवावं लागेल की माझ्यावरती नेहमीच पीसी संघ किंवा पीसी गावातील खेळाडू हा विश्वास दाखवतात आणि तो आज विश्वास तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न ते करणार का. एखादा चमत्कार स्पेल त्याच्या माध्यमातून आपल्याला आज पाहायला मिळू शकेल का. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटला फिल्डर आहेत आणि जयेशला एक्झॅक्टली पूर्णपणे माहिती आहे की आपण प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल जरी धाबा तिला जोडल्या गेल्या तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतो. त्या रणनीतीनं मात्र स्ट्रोक त्याच्या बॅटमधून इथे पाहायला आपल्याला चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र त्या ठिकाणी कट केलाय आणि सिंगल धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली गेली. परंतु आज विनायकची मात्र रणनीती काय असेल की तो मात्र स्ट्राईक रोटेट करणार की एखादा मोठा फटका खेळण्याचा तो मात्र प्रयत्न करणार. भाऊ सातत्याने मात्र पाहू शकले या ठिकाणी गोलंदाज ईशानला मात्र त्या ठिकाणी कानमंत्र देतो आणि त्या कानमंत्राचा तो मात्र इथे वापर करणार का. राऊंड द विकेट त्यांनी सध्या सुरू केलेला आहे आपल्या षटकाला. हो पुन्हा चेंडू खाली राहिला, पुन्हा कट केला आणि इथे मात्र गॅप शोधला. चेंडू वेगाने चाललाय, पॉइंटला डीप मध्ये कुठला प्रोटेक्शन नाहीये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. आणि चौकाराने पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे सामन्याचं चित्र आता स्पष्ट होत असताना, कारण विजयाकडे आता मात्र इथून
आपण म्हणू शकतो की एनके स्पोर्ट खांडवल संघ आगेकूच करत असताना हे रेस पहा, चेंडू आणि फिल्डरमध्ये रेस सुरू होते आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूनं ती रेस जिंकली आहे. काय ऑफरिंग करतोय बाला. या चौकऱ्या साईड संघाची धावसंख्या 25 वरती जात असताना विजयासाठी आता मात्र फक्त 2 धावेची इथे आवश्यकता. आणि अजूनही पाहिलं तर या ठिकाणी या कॅप्टन आशिष कोशिश करतोय त्या ठिकाणी थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचाच्या दोन्ही हात समांतर, वाईटचा इशारा आणि या सिंगलला मात्र पाहू शकलं स्कोर आर लेवल. विजयापासून आता मात्र फक्त या ठिकाणी 1 धाव दूर टीम एनके स्पोर्ट खांडवल. आज चांगला खेळ मात्र आज खांडवल संघाच्या वतीने पाहिला. आपण काल जर्मन खांडवल बस संघाला पाहिल्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना, परंतु त्या संघाचा या स्पर्धेतून प्रवास संपन्न झाला. परंतु खांडवल संघ आता मात्र एनके स्पोर्ट आगेकूच करतो. या चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आणि या स्पर्धेच्या पलीकडे जात असताना पवनपुत्र पीसीए. सो हार्ड लक पीसीए अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन एनके स्पोर्ट खांडवल. वेलकम अज्जू. आणि देऊया आपण या सामन्यातील सामनावीर पुरस्कार, ज्याने अष्टपैलू कामगिरी आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. गोलंदाजी करत असताना फक्त 1 धाव त्याने खर्च केली, 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि बॅटिंग करत असताना 8 धाबाचं बहुमूल्य योगदान त्याने आपल्या संघाला दिले.